नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते ना। सकाळपासूनच जे आहे ते मतदार राजा जे आहे ते बाहेर पडत मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावतो आहे। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव जो आहे तो मतदानाचा दिवस असतो, त्यामुळे अनेक नागरिक जे आहे ते सकाळीच मतदानासाठी या ठिकाणी येत असतात। आपल्यासोबत काही नागरिक भाऊ, काय सांगाल? सकाळी मतदानाचा हक्क आपण बजावलेला आहे, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला तो, काय मतदारांना तुम्ही आवाहन कराल? सर्वांना नम्र निवेदन आहे की हे मतदानाचा जे उत्सव आहे या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे आणि चांगला उमेदवार सगळ्यांनी निवडून दिला पाहिजे। कारण याचं आपण एक बटन दाबताना आपण 5 वर्षाचा विचार केला पाहिजे की जो उमेदवार आहे आपण जो निवडून देतो तो खरंच त्या सर्व लोकांच्या सहकार्यासाठी लोकांच्या मदतीसाठी येणार आहे का, तो काम करणार आहे का, हे करत असताना पाहत असताना त्यांनी एक निवडलं पाहिजे की एक चांगला उमेदवार त्यांनी निवडावा, एवढी सगळ्यांना विनंती आहे। ताई, आपण सुद्धा या ठिकाणी मतदान केलेलं आहे, काय सांगाल? महिलांनी बाहेर पडावं, मतदान करावं, काय आव्हान कराल? महिलांनी बाहेर पडायलाच पाहिजे आणि आपलं मतदान करायलाच पाहिजे, कारण आपल्याला 5 वर्ष नवीन कॉर्पोरेटर निवडून द्यायचं आहे, तर आपल्याला वोटिंग करायला आवश्यक आहे। अगदीच आपण पाहू शकतो की पालिका निवडणूक आहे, स्थानिक समस्या असतील, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जे ते मतदार राजांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं, अशा पद्धतीचं एकंदरीत आव्हान जे आहे ते नागपूरमधून मतदान केलेल्या लोकांनी जे आहे ते लोकांकडून जे आहे ते केलं जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।